56 सालाला बाळूमामाचा वंश विजापूर जिल्ह्याला तुरवी गावाला 1156 साली होतं बरे का। कर्नाटक भागाला जर इथून ओवी चालू केली तर विजापूर जिल्ह्याला तुरवी गावाला बाळूमामाची कुळीमुळी ही कर्नाटकातली आहे। बाळूमामाच्या जन्मापासून दादा ओवी सुरुवात केली तर बाळूमामांचा जन्म यो बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुक्याला अक्कुळ गावाला यो कर्नाटकात झाला। हे कर्नाटकातल्या माऊलीसनी काय करणार नाही। आणि बाळूमामाच्या लग्नामधून जर सुरुवात माऊली केली तर देव कुठं आपल्या भागातून देवपण कसं मिळवलं आणि जग दुनियाला बाळूमामा कसा पावायला लागला हे कुठंतरी माऊली ऐकायला मिळलं। लग्नापासून लाव्या का जन्मापासून लाव्या बाळूमामाची कथा अण्णा म्हणतात जन्मापासून लावा। जन्मावरनं आम्ही जन्म माऊली सांगणार तुम्हाला काय अडचण नाही, कारण जन्मावरनं सुरुवात केली तर बाळूमामांचा जन्म यो कर्नाटकात झालाय। कर्नाटकातलं तुम्हाला कन्नड काय करणार नाही। आणि लग्नावरनं जर सुरुवात केली तर कुठंतरी महाराष्ट्रात बाळूमामा आदमापूरला देवपण कसे मिळवले देवान हे कुठंतरी ऐकायला मिळतं। स्वतः त्याच वेळेला बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका गावा कोळेगावाला बाळूमामाला होता लग्नाच्या वयाला कोड पडलं होतं मायाप्पा बापाला। येड्या गतीने खोड्या गतीने बाळूमामा लागला होता वागायला। लगीन केल्यावर तरी सुदैव येतोय का बघ्या म्हणून बाळूमामाचा आई वडील माऊली लागलं होतं विचार करायला। बघा जिल्ह्याला तालुका बेळगाव जिल्ह्याला अकोला या गावाला अकोला या गावाला बाळूमामाचा मामा गा येण्यासारखा वागत गोळ्यासारखा वागत गलीवट खेळत देव लग्नाच्या वयाला आला पण देव गली वटारात खेळता खोडी करत होता। पण या मायाप्पा बापाला कोड पडलं होतं जीवाला। बाळूमामा येड्या गती लागला होता वागायला। लगीन केल्यावर तरी सुदैव येतोय का बघ्या म्हणून मायाप्पा बापानी सत्यवमता लागली होती विचार लागला कळला कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं, माझ्या बाळूचं लगीन कसं व्हायचं। आई बापाला पहिल्या कोड्या पडत होतं पहिल्या सत्ययुगात माऊली मुलग्याच्या लग्नाची काळजी आई वडिलाला असायची। आताच्या कलियुगातल्या आई बाबाला काळजी करायची काय गरज नाही। आता त्याला ठरलेलं सुद्धा आई बाबाला माहिती नसतं। आई वडिलाला मुलग्याच्या लग्नाची काळजी कलियुगात माऊली करायची गरज नाही। पूर्वीचा काळ कसा पूर्वीचा लेख लग्नाला आला की आई बाबाला घोर पडायचा, आता पडायची काय गरज नाही। तेव्हा बाळूमामाच्या लग्नाची काळजी मात्र या बाळूच्या आईला सुंदरामा तिला काळजी पडली होती जीवाला। राजमा बाळूमामाच्या आईची नावं 2 आहेत, एक सुंदराबाई अधिक सत्यवा। एका ग्रंथामध्ये सुंदराबाई आहे, एका ग्रंथामध्ये सत्यवा आहे। सत्यवा नाव का ठेवायची पाळी का आली ते सांग दादा त्यावेळेला। तेव्हा ज्यावेळी मायाप्पाचं लगीन झालं बाळूमामाच्या आईचं नाव मायार घरात सुंदराबाई। ज्यावेळी मायाप्पाला दिली बावल्यावरती मात्र त्याने सुंदराबाई नाव बदललं आणि सत्यवास बावल्यावरती नाव ठेवलं। मायाप्पानं दादा बावल्यावरती सत्यवा नाव ठेवलं त्यावेळेला। सत्यवा नाव ठेवायला एवढ्या वेळेत कोड्या पडलं होतं जीवाला। मायाप्पाच्या पोटाला मात्र पहिल्या सुरुवातीची गंगू मुलगी असायला, मग भैरू मुलगा होता, नंतर बाळू झाला। त्यावेळी गंगू दिली होती अक्कोळ गावात हिराप्पा खिलाऱ्याला
हिराप्पा खिलारे अतिशय कुबीर धनगर बर का. बाळूमामाच्या आई वडिलाची परिस्थिती नव्हती म्हणून हिराप्पा खिलाऱ्याची 4 लग्न झाली होती. 4 बायका 4 वाटेने गेल्या. देव आज्ञा झाल्या होत्या बर का. 5व्या लग्नाच्या बिजुऱ्या नवऱ्याला बाळूमामांची बहीण गंगुला दादा दिली होती त्यावेळेला. सांगायला लागलाव विचार गेला मनालाव हात लावला शिरा लावला. बाळूमामाची बहीण दिली होती अकोला गावात हिराप्पा खिलारेला. तिच्या पोटाला एक मुलगी होती. त्या मुलगीचं नाव बी सत्यवा त्या हिराप्पा खिलाऱ्यानं ठेवलं होतं. ज्यावेळी बाळप्पा बाप घोंगेमध्ये मान घालून विचार लागला करायला कोण बाळूला मुलगी द्यायचं, बाळूचं लग्न कसं व्हायचं म्हणल्या पिठाला गंगू बहीण पळ धाव करत आली होती घरवाड्याला. बाळूमामा आलाय लग्नाच्या वेळेला अक्को गावाला दादा इथून ओवीला सुरुवात केली. हा कारण आज 7 ऑक्टोबर 2024 साला पारेवाडी गावाला सोमवार दिवस आहे. योगायोग माऊलीला बाळूमामा जन्मला दिवस आहे बघा. हा कारण आज दादा योगायोगाला बाळूमामा जन्मलेला दिवस झालाय. आज 7 ऑक्टोबर 2024 साला आज बाळूमामा जन्मून किती वर्षे झाली, किती महिने झालं, किती दिवस झालं, किती तास झालं सांगूया आणि मामाच्या ओळीला सुरुवात करूया. स्वतः या ठिकाणाला पारेवाडी गावाला आपण प्रथम यानं केलं या जाग्याला. पण आज बाळूमामा जन्मलेली तारीख सांगतो तुम्हाला. 3 ऑक्टोबर 1892 सालाला सोमवार या दिवसाला सायंकाळी 4:23 सत्यवाच्याने मायापाच्या पोटी धनगर कुळाला माझ्या देवाने जन्म घेतला कुळे गावाला. 3 ऑक्टोबर 1892 सालाला योगायोग माऊली आलाय. आज 7 ऑक्टोबर आहे आणि ऑक्टोबर महिन्यात तुमच्या गावाला ओवी म्हणण्याचं कारण आले. कुठेतरी तुमचं माऊली भाग्य असणार, बाळूमामाचा आशीर्वाद असणार, दुर्गा मातेचा आशीर्वाद असणार म्हणून योगायोग जळून आलाय. बरोबर आहे. आणि बाळूमामाचा जन्म सुद्धा आता जन्मकाळ 15 ऑक्टोबरला आहे. स्वतः बाळूमामा जन्मलेले जन्मून आज 7 ऑक्टोबर 2024 सालाला आणि सोमवार या दिवसाला बाळूमामा जन्मून किती वर्षे झाले सांगतो ऐकून घ्या तुम्हाला. किती वर्ष झाली बाळूमामा जन्मून सोमवार दिवसाला 7 ऑक्टोबरला 131 वर्षे 7 दिवस झाले देव जन्मून. पुढच्या 15 तारखेला बराबर 132 वर्षे होत्यात. 15 तारखेला 15 ऑक्टोबरला 100